Hello friends, I am Khosre sir from Guruvarya Dadoji Kondev Sainik School Tasgaon. Today we are going to learn about on saying plays, second topic of our pro section of class 12 subject English, part first. So let's see part first of on saying plays. We will see information of writer Alfred George Gardner, who is writer of this topic. Alfred George Gardner, his uniqueness lies in his ability to teach the basic truths of life in an easy and amusing manner. This present topic on saying please. In this topic, he points out the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. So, let's see the topic. The young liftman in a city post office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. एका शहरातील कार्यालयात लिफ्टमन म्हणून काम करणाऱ्या तरुणाने एका प्रवाशास एके दिवशी सकाळी लिफ्टमधून बाहेर फेकून दिले आणि निसंशयपणे त्याने चुकीचे वागल्यामुळे त्या गुन्ह्यासाठी त्याला दंड झाला. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. तो केवळ प्लीज म्हणण्याचा प्रश्न होता. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. ती तक्रार करणारी व्यक्ती लिफ्टमध्ये प्रवेश करताना वर एवढंच म्हणाली. The liftman demanded, "Top, please," and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. पण लिफ्ट वाहतुकीचे काम करणाऱ्या तरुणाने कृपया वर चला असं म्हणायची मागणी केली, पण त्या गिरायकाने त्याच्या सूचनेचे पालन करण्यास नकार दिला. तेव्हा लिफ्टमनने त्याची वर नेण्याची विनंती नाकारलीच, पण त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून दिले. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. अर्थातच या वागण्याच्या पद्धतीवर खूप काही विवाद किंवा टीका टिप्पण्या होऊ शकतात. दिस courtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. उद्धटपणे वागणे हा काही गुन्हा नाही आणि तो हल्ला किंवा मारामारीचे कारण होऊच शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्विट मी, अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायोलन्स. जर एखाद्या चोराने माझे घर फोडले आणि मी त्याला मारहाण केली तर कायदा मला निर्दोष सोडेल, आणि जरी मी त्याच्यावर शारीरिक हल्ला केला तरी कायद्याने मी मर्यादितपणे बदला घेऊ शकतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant हॅव ब्रोकन क्वाईट डिफाइनाइट कमांड्स ऑफ द लॉ. असं चालू शकतं कारण त्या चोराने आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याने कायद्याच्या काही कलमांचा भंग केला आहे. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. परंतु उद्धटपणा किंवा उर्मटपणा केला तर कोणत्याही लिखित कायद्याचा भंग होत नाही व एखाद्याला मारहाण करण्यास मान्यता मिळत नाही. अशी उद्धटपणाची कृती कायदेशीर शिक्षापात्र गुन्हा मानली जात नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि जरी आपणास लिफ्टमनविषयी सहानुभूती वाटत असली तरी आपणास हे मान्य केले पाहिजे की कायद्याने दिलेली शिक्षा योग्यच आहे. इट वूड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिडंट
like their behavior or the tone of their voices or the scowl of their faces. लोकांचे वागणे आवडत नाही, त्यांच्या आवाजातील सूर आवडत नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरील घमेंड आवडत नाही, म्हणून त्या लोकांच्या कानावर ठोसा लगावणे कधीही योग्य नाही. Our fists would never be idle and the gutters of the city would run with blood all day. अन्यथा आमच्या मुठी स्वस्थ बसणार नाहीत आणि शहरातील गटारामध्ये रक्ताचे पाट वाहतील. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. मी मला पाहिजे तेवढा असंस्कृत असलो तरी कायद्याने हिंसक हल्ल्यापासून माझे रक्षण केले पाहिजे. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी घमेंडखोर असेल किंवा उद्धट असेल तर मला कोणतीही शिक्षा किंवा दंड होणार नाही, फक्त मी वाईट स्वभावाचा आहे असा शिक्का पडेल. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibility any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. कायदा मला कृपया म्हणा अशी सक्ती करू शकत नाही किंवा इतर माणसांच्या संवेदनांशी मला माझा स्वर जुळवून घेतला पाहिजे अशी सक्ती करू शकत नाही. जसे मी माझ्या मिशांना काढले नाही किंवा केसांना रंगवले नाही किंवा माझ्या पाठीवर केसांचे वेटोळे ठेवले, तर या इतरांना न आवडणाऱ्या गोष्टी असल्या तरीही कायदा माझ्यावर सक्ती करू शकत नाही. It does not recognize the laceration of our feelings as a case of for compensation. जरी या गोष्टींनी तुमच्या भावनेचा अनादर केला, तुमच्या भावना दुखावल्या, तरी त्यावर नुकसान भरपाई किंवा दंड यासारखी कृती होऊ शकत नाही. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. अशा बाबतीत नैतिक किंवा बौद्धिक नुकसानीस कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. This does not mean that the damages are negligible. पण याचा अर्थ असा नाही की होणारे नुकसान नाममात्र असते. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. अशी शक्यता आहे लिफ्टमनचे मन दुखावले असेल, तो याच्या सामाजिक दर्जाबाबत केलेला हा अपमान आहे असे मानत असेल. जर त्या गिरायकाने लिफ्टमनला पिंडरीवर लाथ मारली असती तर त्याला कायद्याने नुकसान भरपाई मिळाली असती, पण मन दुखावल्याबद्दल ती मिळत नाही. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. त्याने मारलेल्या लाथेच्या वेदना लगेच निघून जातीलही, पण आत्मसन्मानावर झालेली जखम किंवा स्वाभिमानावर झालेली जखम दिवसभर मनामध्ये विष कालवते. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. मी समजू शकतो लिफ्टमनने असे का केले असेल. जर त्याने त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून दिले नसते तर तो अपमान कित्येक तास त्याच्या मनातल्या मनात उबवत बसला असता आणि संध्याकाळी बायको भेटल्यावर मनात साठवलेला तो राग बायकोवर काढून मानसिक संतुलन साधावे लागले असते. For there are few things more catching than bad temper and bad manners. वाईट स्वभाव आणि गैरवर्तणूक यासारख्या गोष्टींवर आपले लक्ष खेचले जाते. आता बॅड मॅनर्स बघा कसं इन्फेक्शियस आहे. वेल सर अँथनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. तेव्हा तर अँथनी ॲब्सोल्यूट हे कॅप्टन ॲब्सोल्यूटवर राग काढतात.
supposing this Anthony Absolute and this one Captain Absolute, ह्याच्यावर राग काढतात. The latter went out and bullied his man. नंतर ते जाऊन पुढच्या कर्मचाऱ्यास त्रास देतात. त्याचं नाव फॅग आहे. फॅगला त्रास देतात ते. तो फॅग काय करतो, वेअर ऑफन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर्स अँड किक्ड द पेज बॉय. या कर्मचाऱ्यास त्रास देतात. पुढे फॅग जिन्यावरून खाली येतो आणि नोकराला लात मारतो. दॅट वॉज अ थिंग. अशा प्रकारे बॅड मॅनर्स इन्फेक्शियस होतात. आता आणखीन एक तेच उदाहरण पहा. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him. तर बघा काय झालं असेल, कदाचित टॉप, फक्त टॉप म्हणले, टॉप प्लीज म्हणले नाही, तर कदाचित टॉप म्हणणारी व्यक्ती गुड मॉर्निंग न म्हणणाऱ्या त्याच्या नोकराचा राग मनात धरून आली असेल. म्हणजे त्याला राग आला असेल. Because he himself had been henpecked at breakfast by his wife. आता ज्या कर्मचाऱ्यानं गुड मॉर्निंग म्हणला नाही त्याच्या बाबतीत काय झालं असेल, कारण तो गुड मॉर्निंग न म्हणणारा हा नाश्ता करताना बायकोचे बोलणे खाऊन आलेला असेल. हा त्याचा प्रॉब्लेम असेल. आता बायकोचं काय झालं असेल बघा. टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलंट. म्हणजे काय, तर बायकोला उद्धट बोलणाऱ्या, जेवण करणाऱ्या आचार्याला राग आला असेल. म्हणजे आचार्याचा राग आला असेल त्या बायकोला. आता आचार्याला कोणता राग आला असेल, बिकॉज द हाऊसमेड हॅड ॲन्सर्ड हर बॅक. कारण आचार्याला घरी काम करणाऱ्या कामवालीने उलट उत्तर दिले असेल. तर बघा ही चेन कशी आहे. जे लिफ्टमनला उलटं बोललं कारण तो मूडमध्ये नव्हता, गुड मॉर्निंग म्हटलं नसेल कर्मचाऱ्यानं. कर्मचाऱ्याला का राग आला, तर बायकोनं उद्धट बोलले असेल. बायकोला का राग आला, तर त्यांच्या घरातील कुकनं उद्धट बोललं असेल. कुकला का राग आला, तर त्याच्या घरातल्या मोलकरणीने त्रास दिला असेल. तर हे बॅड मॅनर्स असे इन्फेक्शियस आहेत. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. आपण आपल्या जगाला वाईट वागण्याने संसर्गित करत असतो. म्हणजे जसं आपण वाईट वागतो तसं वातावरण निर्मिती होते. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. कॅलेंडरमधील किंवा वर्षातील सर्व गुन्ह्यांपेक्षा आपल्या वाईट वागण्याने जीवनाच्या सामान्य प्रवाहात विष कालवले जाते. म्हणजे अपराधापेक्षा किरकोळ शिष्टाचार न पाळणे अधिक घातक आहे. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. तर बघा, आपल्या सज्जन असणाऱ्या नवऱ्याकडून जेव्हा त्याच्या बायकोला मारहाण होते अशी एखादी घटना घडते. परंतु त्यापेक्षाही शेकडो अशा स्त्रिया आहेत ज्या आपल्या नवऱ्याच्या लहरी स्वभावामुळे, मुडी स्वभावामुळे किंवा रागीट स्वभावामुळे दुःखाच्या छायेत अगदी शहिदाप्रमाणे मानसिक दुःखाचे जीवन जगत आहेत. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. परंतु कायदा आपल्या खाजगी जीवनात कसे वागावे यापासून आपले रक्षण करू शकत नाही. No decalogue could cover the vast area of offenses and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये दिलेल्या 10 आज्ञा एवढ्या सर्व गुन्ह्यांना व्यापू शकत नाहीत आणि कोणतेही न्यायालय सामाजिक जीवनातील वर्तन, आमचे बोलणे, आम्ही भोवयांची हालचाल कशी करावी आणि आमच्या लहरी आणि आमचे शिष्टाचार यावर कायदा करू शकत नाही.
But though we are bound to endure the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. आणि जरी आपण लिफ्टमनला कायद्याने दिलेल्या शिक्षेला बांधील असलो तरी अनेक लोकांची सहानुभूती लिफ्टमनच्या बाजूला आहे. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. हे जरी खरं असलं की प्लीज म्हणणे याविषयी कोणतीही सक्ती करू शकत नाही, तरी ती खूप जुनी आणि खूप पवित्र सामाजिक पद्धती आहे. ज्या कायद्याने आम्हाला सुसंस्कृत बनवलेले आहे त्यापेक्षाही प्लीज म्हणणे जुने व पवित्र आहे. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. सुसंस्कारी जीवनाची पहिली गरज ही आहे की आपणास सेवा मिळाली आहे हे मान्य करणे. Please and thank you are the small change with which we pay our ways as social beings. Please आणि thank you हे असे शब्द आहेत की ज्याद्वारे एक समाजशील प्राणी म्हणून आपण आपल्या पद्धतीने उपकृत करत आहोत. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. या शब्दांच्या उच्चाराने जीवनाच्या यंत्राला वंगण मिळते आणि जीवन अगदी सुलभतेने चालते. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. ते शब्द आपले संभाषण मित्रत्वाच्या नात्याने चालवतात. सहजगत्या बोलण्याची देवाणघेवाण होते. वरिष्ठाने कनिष्ठाला केलेला तो हुकूम नसतो. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feelings instead of resentment. हे अत्यंत असभ्य लक्षण आहे की एखादा आज्ञा देऊन सेवा घेत आहे व जरी त्याला सेवा मिळाली तरी ती मनापासून चांगल्या भावनेने न मिळता नाराजीतून मिळते. So here we complete the first part of the topic. So let's see what we have seen. Conclusion. Liftman threw a passenger out of his lift. Liftman passengerला लिफ्टमधून बाहेर ढकलून देतो. Discourtesy is not a legal offense. आता ही डिसकर्टसी आहे पण हा काय कोणता लीगल ऑफेन्स नाही. बॅड मॅनर्स इन्फेक्शन, दोन उदाहरण आपण बघितले बॅड मॅनर्स इन्फेक्शनचे. लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स, आपल्या वैयक्तिक जीवनासाठी जे मॅनर्स आहेत त्यासाठी कायदा बनवू शकत नाही. लिटल कर्टसीज मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली, आणि जे लिटल कर्टसीज आहेत ते जीवनामध्ये खूपच महत्त्वाचे आहेत. इतका पार्ट आपण पार्ट फर्स्टमध्ये बघितलेला आहे. वी विल सी द रिमेनिंग पार्ट इन पार्ट सेकंड अँड थर्ड. थँक्यू.